जेवणाच्या याच्या वेळेस सुद्धा आपण जेवण केलेत का, मला इथं तर नॉर्मल बोला. म्हणजे हे सगळे एवढे कॅरेक्टरमध्ये उतरले होते की मलाच टेन्शन यायला लागलं, नक्की आपण द्वापर युगात तर नाही जात नाही पिक्चर संपेपर्यंत. सती जेव्हा जाते तिची जी दाहकता होती ती जेव्हा एक एक गोष्टी कळायला लागल्या तेव्हा अंगावर काटा यायला लागला. माफी द्या असं जर किती वेळ प्लीज सॉरी न कितीदा तरी असं. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मीडियात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सत्यभामा ही नवी कोरी फिल्म लवकरच आपल्या भेटीला येते आणि खरं तर मला वाटतं एखादी फिल्म जेव्हा येते आपल्या भेटीला तर कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक सगळेच खूप उत्सुक असतात. पण ह्यावेळेस प्रेक्षक खूप जास्त उत्सुक असणार आहेत, कारण यांची जी फिल्म आहे त्याला रिलीज होण्याआधीच खूप सारे अवॉर्ड्स मिळालेत आणि मला वाटतं याच्यासारखं मोठं भाग्य नाही की आपली फिल्म लोकांसमोर येण्यापूर्वी अवॉर्ड फेस्टिवल्समध्ये त्याला अनेक अवॉर्ड्स मिळाले. त्याच्यामुळे सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन आहे तुमचं आणि कलाकृती मीडियावरती खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. छान, मस्त, मजेत, आनंदात आहोत. खरं तर कसं चालू आहे प्रमोशन आणि कसं वाटतं आता भेटून? कारण का मला बोलता बोलता कळलं की 2 वर्षापूर्वी फिल्म शूट करून झाली आहे, सो आता 2 वर्षाच्या गॅप नंतर सगळे पुन्हा त्याच प्रोजेक्टसाठी भेटलात तुम्ही. कसं वाटतंय आता? खरंच खूप आनंद होतोय, कारण आपण आपल्या आयुष्यात अनेक फिल्म्स करतो, बट ती फिल्म चित्रपटगृहात आणण्यासाठी पण अगदी प्रोड्युसरांचं कस लागलेला असतो. आणि 2 वर्षानंतर आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला बिग स्क्रीनवर बघण्यात येणार आहे आणि नक्कीच आमची मेहनत फळाला आली आज. खरंय, ती मला वाटतं ती तेव्हाच फळ आलेली जेव्हा तुम्हाला खूप सारे अवॉर्ड्स मिळाले. सो आता मला वाटतं ते म्हणतात ना पिक्चर अभि बाकी आहे, सो आता अजून थोडंसं कौतुक व्हायचं बाकी आहे, ते आता त्या रूपामध्ये मिळणार आहे तुम्हाला. बरं, कॅप्टन ऑफ द शिप आहेत आपल्याबरोबर, अभिजित सर आहेत. काय आता 1-2 वर्षापूर्वी एक छान आपण काहीतरी केलंय जे आता ते असं म्हणतात, मी असं खूप जणांकडून ऐकते की कोणत्याही दिग्दर्शकासाठी त्याची फिल्म ही त्यांच्यासाठी एक छोटं बाळ असतं आणि ते बाळ आता मोठं झालंय. 2 वर्षानंतर आता फायनली येतंय ते लोकांसमोर. काय आता तुम्हाला या क्षणाला काय वाटतंय? फेस्टिवलमध्ये फिल्म चांगली फिरली आहे, म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसलेलेच आहेत तसेही. आता रांगायला लागणार आहे बाळ, बघूयात 8 तारखेला. पण नक्कीच फिल्म तुमच्या सर्वांना आवडेल. फेस्टिवलमध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. 7-8 महिने जवळपास पूर्ण प्रोसेसला लागलं, कारण स्पेशल इफेक्ट्स वगैरे फिल्ममध्ये भरपूर होते. मग एकदा फिल्म पूर्ण रेडी झाल्यावर मग ती वर्षभर जवळपास फेस्टिवल्समध्ये फिरते, म्हणजे अजूनही चालूच आहेत, एंट्रीज वगैरे आमच्या चालूच आहेत. म्हणजे फिल्म रिलीज झाल्यावरही आपल्याला फेस्टिवल्समध्ये फिल्म बघायला मिळणारच आहे अजून, कारण हा विषयच एवढा ज्वलंत आणि म्हणजे आपला इतिहास येतो तो सगळ्यांना कळायला पाहिजे. कारण आपल्यालाच माहिती नाही की खरंच आपल्याला फक्त सतीप्रथा एवढंच माहिती होतं, पण ती खरी ॲक्च्युअल घडती कशी, की फक्त बायको नवरा मेला म्हणून चितेवर जाऊन बसायची आणि मरायची एवढंच नव्हतं. त्यामागची दाहकता, त्यामागे किती त्रास होता, काय होतं. की समजा असं आहे की एखाद्या बाईला सती जायचंच नसेल, तिला जिवंतच राहायचं असेल, त्या बाईला काय करत असतील हे कोणीच विचार नाही केला पण म्हणजे आपल्याला माहितीच नव्हतं. पण हे ह्या चित्रपटाच्या कथेतून किंवा जेव्हा मॅडमनी आम्हाला ऐकवली ती स्क्रिप्ट तेव्हा आम्हाला कळालं. मग ह्याचं गांभीर्य सगळ्यांनाच कळालं. मग तेव्हापासून ह्या दोघीत अजूनही 1800च्याच काळात होते त्या पूर्ण काळात. यांना बाहेर यायलाच खूप वेळ लागला असेल, नक्कीच मी हे सांगतो. पण आपण ह्या विषयावरती काम करावं हे तुम्हाला कोणत्या क्षणी मिळेल किंवा काय त्याच्या मागचा एक विचार करा? आत्ताच्या काळामध्ये आपण कितीही काय म्हणतात, आपण कितीही प्रोग्रेसिव्ह असू, कितीही आपले विचार आता बदलले असतील तरी आजही अशी अनेक गावं आहेत जिथे काही प्रथा पाळल्या जातात. म्हणजे सती आता नाही होत, पण काही प्रथा आहेत की ज्या आजही गावांमध्ये पाळल्या जातात. सती प्रथा ही फक्त म्हणजे मी पहिले जेवढी बोलली तेवढीच मला माहिती होती, पण ज्यावेळेस मनीषा मॅडमला भेटलो होतो आम्ही पहिल्यांदा तेव्हा त्यांची कादंबरी म्हणून सांगितलं. मला कादंबरी वाचूयात, पण मी त्याच्यावर कथा लिहिली आहे, स्टोरी लिहिली आहे, आपण एकदा ती ऐकूया. मग मी त्यांना आधी म्हटलं की मॅडम मी आधी स्टोरी वाचतो, कारण मला वाचल्यावर जास्त व्हिज्युअल्स उभे राहतात ना, म्हणून मी म्हटलं मी जरा वाचतो. मग 4-5 दिवस मी स्क्रिप्ट वाचण्यात घेतले होते. त्यावेळेस सती जेव्हा जाते तिची जी दाहकता होती ती जेव्हा एक एक गोष्टी कळायला लागल्या तेव्हा अंगावर काटा यायला लागला. म्हणलं असा सब्जेक्ट पुन्हा आयुष्यात भेटणार नाही कधी करायला. तेव्हाच आधी ठरलं की ही फिल्म करायची म्हणजे करावीच लागते, काही संबंधच नाही दुसरा, विचारत नाही दुसरं. तसंच या कलाकारांचंही तसंच झालं आमच्यासोबत. आले सुरुवातीला 2 दिवस रिहर्सल केली की फायनल झाले, सुरू केलं काम, कधी त्यांचं रिहर्सल झाली आणि कधी फिल्म पण कम्प्लीट झाली आम्हाला कधी कळलं नाही. एवढे आम्ही सगळे इन्व्हॉल्व होतो. पण जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हाच आमचं फायनल झालं की आम्हाला एक फिल्म करायची म्हणून. आणि ती स्क्रिप्टच म्हणजे एवढी सुंदर होती
आणि सांगणारे त्यातल्या त्यात आम्हाला सजेशन देणारे जे मनीषा मॅडम होत्या त्या आता एवढ्या चांगल्या सांगायच्या आधी की म्हणजे आमच्या घरात अशी आई असल्यावर कसं सांगते आपल्याला लहान मुलाला समजून, तसं आम्हाला सगळं छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगितलं. कारण आम्ही आजच्या काळातले आपण, आपल्याला त्या काळात कसं होतं काय नाही, त्या सिनियर त्यांचा पुन्हा अभ्यास पण खूप दांडगा होता या विषयावर. कादंबरी लिहिली म्हणजे किती मोठा विषय त्यांनी विचार करून लिहिलेला असेल. तोच गांभीर्य आम्हाला तेव्हा कळत होतं. आम्ही मजा मस्ती खूप केली, पण कामाच्या वेळेस आम्ही जेवढे सिरियस होतो ना तेवढे आम्ही आयुष्यात म्हणजे अजूनही आम्ही कोणत्या कामात एवढे सिरियस असतील असं वाटत नाही आम्हाला. हेच या कथेचं गांभीर्य आहेच आहे. आणि भाऊ बहिणीची कथा असल्यामुळे तर अजून ते टचेबल आहे जास्त. बरोबर. दोघींकडे यायचंय मला. इतक्या छान दिसलात तुम्ही दोघी जणी आणि ट्रेलरमध्ये तर मस्तच, म्हणजे आम्हाला विषय त्याच्यातून एक झलक कळते की काय असणार आहे, काय बघायला मिळणार आहे. पण काय एक कास्टिंगचा काय साधारण एक अनुभव काय किंवा किस्सा आहे का काही तुमच्याकडे की कसं झालेलं कास्टिंग, ऑडिशन कशी झाली होती आणि सगळं? आमचं ऑडिशन झालं. ऑडिशन म्हणजे पहिल्या फेरीत सिलेक्शन झालं, ओके. दुसऱ्या फेरीत लुक टेस्ट झाली, त्यातही सिलेक्शन झालं. आता सेकंड राऊंडला आपलं सिलेक्शन होतंय म्हणजे आपल्या मनात असं तरी काही कुछ तो होगा भैया आगे. एक्साइटमेंट वाढत गेली, कारण मी आतापर्यंत ना अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, अनेक मालिकांमध्ये काम केलंय. पण सत्यभामा हा एक असा चित्रपट आहे की आपण अनेकदा आम्ही म्हणतोय की हिस्टॉरिकल फिल्म आहे, हिस्टॉरिकल, बट ती पूर्ण हिस्टॉरिकल नाहीये किंवा ती पिरियॉडिक फिल्म असं नाही म्हणू शकत. त्याच्यात तुम्हाला प्रत्येक जेनर बघायला मिळेल. म्हणजे कॉमेडी पण आहे आमच्याकडे थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे किंवा समथिंग ड्रॅमॅटिक आहे. प्रत्येक फॉर्म, प्रत्येक जेनर सत्यभामामध्ये आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये पण आम्ही खूप एन्जॉय करत होतो. जेव्हा आमचं वाचन होत होतं, म्हणजे सिलेक्शन वगैरे झालं, आय वॉज रिअली हॅपी की अरे यार सत्यभामा फिल्मचं नाव आहे आणि मी सत्यभामा आहे. 7व्या आसमानवर होते मी, खूप खुश. घरी असे मस्त मम्मी पप्पांनी पेढे वगैरे वाटले की अरे काहीतरी आहे. ते काय आहे ते नाही सांगितलं त्यांनी, कारण आपण कोणतीही बातमी पटकन फोडत नाही. बरोबर. कुछ तो होगा आगे असं आम्ही सगळ्यांना सांगत होतो. ठीक आहे. आणि आता खरं तर आई वडिलांची माया आणि त्यांचं प्रेम खूप आहे माझ्यावर, कारण मी सिंगल चाइल्ड आहे. आणि आता त्यांना किती आनंद होतोय हे मी सुद्धा शब्दात नाही सांगू शकत आहे. कारण आपल्या मुलीला बिग स्क्रीनवर पाहणं आणि सत्यभामा इन अँड ॲज सत्यभामा मी जरी असं म्हणतेय, सो इट्स अ बिग न्यूज फॉर मी अँड माय फॅमिली. आणि या प्रोसेसबद्दल म्हणशील तर आम्हाला कुठेच दडपण असं आलं नाही, कारण आमचे प्रोड्युसर्स, आमचे डिरेक्शन टीम, आमचे आर्ट डिरेक्टर, आम्ही इतक्या आनंदात, इतक्या छान माहोलमध्ये होतो ना की कधीच टेन्शन, अरे यार आता हा सीन आलाय. किंवा आमच्याबरोबर पूर्ण स्टारकास्ट होती, म्हणजे मी, सृष्टी, अभिजित आमकर, माधव अभ्यंकर सर, ज्योती पाटील, हे असे अनेक चांगले आणि मोठे कलाकार होते आमच्याबरोबर. सो आम्हाला कधी ना टेन्शनच आलं नाही, कारण ती माणसं सुद्धा अगदी डाऊन टू अर्थ होती. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला नवीन नवीन अनुभव येत गेले किंवा समोरची व्यक्ती कसं काम करतोय हे आम्हाला शिकायला मिळालं. सो वी रिअली एन्जॉयड आवर जर्नी. माझं ह्या मूवीमध्ये कॅरेक्टर होतं पार्वतीचं. प्रत्येक मुलाच्या लाईफमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडतात, टर्निंग पॉईंट्स असतात, लव्ह स्टोरी असते आणि त्याच एक सिम्पल स्वीट क्यूट लव्ह स्टोरीचा पार्ट मी आहे पार्वती म्हणून. आणि जेव्हा मी ही स्टोरी वाचली किंवा स्टोरी वाचायच्या आधी इनफॅक्ट माझं एक ऑडिशन झालं आणि मला फक्त एक छोटासा सीन आलेला, जो माझा एकदम स्टार्टिंगचा सीन होता, इंट्रोडक्शन सीन होता आणि त्याच्यावर मला ऑडिशन करून पाठवायची होती. सो मग ऑडिशन करून पाठवलं आणि ती पिरियॉडिक असल्यामुळे माझी लँग्वेज वगैरे थोडीशी मॉडर्न पडत होती, जे मला स्वतःला पण जाणवत होतं. असं नाहीये की समोरून मला कळतंय किंवा काय, पण मला स्वतःला पण जाणवत होतं की यार हे असं कॅरेक्टर आहे आणि मला छान वाटत होतं की असं काहीतरी आपल्याला करायला भेटणार आहे. पण मला खूप धाकधूक होती की सिलेक्शन होईल नाही होणार, कारण कसं पिरियॉडिक असलं ना की आपलं लहेजा, त्या गोष्टी खूप मॅटर करतात.
बट माझं झालं सिलेक्शन आणि आय वॉज सो हॅपी. माझे पेरेंट्स खूप हॅपी होते की एक अशी हिस्टॉरिकल गोष्ट आहे ही सती प्रथा की खूप साऱ्या लोकांना माहिती पण नाही आणि त्याचा पाठ मी होणार आहे. आणि इथून पुढे जरी सतीचं नाव कोणी काढलं तर कुठेच काहीच जास्त उल्लेख नाहीये. सो कोणी पण रेफरन्स म्हणून हे मूवीचंच हे देणार आहे. सो मग खूप मला आणि सगळ्यांनाच छान वाटत होतं. जेव्हा माझं ऑडिशन व्हिडिओ क्लिप मी पाठवली, सिलेक्शन झालं, मी भेटायला गेले, तेव्हा सुद्धा असं मला स्वतःलाच वाटत होतं की मी हे करू शकेल की नाही, कारण कॅरेक्टरच तसं होतं. आणि आत्ताचे आपण ज्या मुली आहेत ते खूप मॉडर्न आहेत. त्यांचं बोलणं, राहणीमान, वागणं प्रत्येक गोष्टीत मॉडर्न आहे. आपण नॉर्मल बोलताना पण इतके इंग्लिश वर्ड्स यूज करतो आणि त्या पिरियडची लँग्वेज कॅरी करणं आणि सारखं हे लक्षात ठेवणं की नाही आपल्याला बोलायचा लहेजा पण तोच ठेवायचा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप होत्यात. पण म्हणतात ना की माहोल जसा असतो माणूस तसं ढळतं. सो आमच्या जे मॅम आहेत, लेखिका मॅम आहेत, मनीषा मॅम किंवा अभिजित सर झाले किंवा आमचे मनोज सर झाले, सगळ्यांनी इतकं अप्रतिमपणे आम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात की स्ट्रगल म्हणा किंवा असं काही झालंच नाही या मूवीमध्ये. म्हणतात ना की आपलं एकदम हसून खेळून आपलं एखादी गोष्ट पार पडते, तसं हे कॅरेक्टर सुद्धा पार पडलं आणि आमची मूवी बनली. क्या बात आहे. आता ह्या नोटवर मला आवडेल विचारायला, जे भाषेचं तुम्ही म्हणताय, शूटच्या दरम्यान किंवा शूटच्या नंतर असं झालं का की एखादा शब्द मध्येच इंग्लिशच येतोय बोलताना, मग त्याच्यामुळे कट झाला किंवा काहीतरी प्रँक झाला त्याच्यावर, काहीतरी फुटले सगळेजण? खूप ऐका झालं माहिती प्लीज. जे माफी द्या असं जर कुठे प्लीज सॉरी न कितीदा तरी असं हिचे तर म्हणजे इंग्लिश शब्द हिचे तर आम्हाला असं कॉन्सन्ट्रेटच द्यावं लागायचं. तेव्हा कधी इंग्लिश बोललेली काही गॅरंटी नाही. बोलायचीच खूप छान, म्हणजे अभ्यास खूप चांगला झाला, पण ते फ्लुएंटमध्ये आपल्याला फ्लो असतो ना आपला एक बोलण्याचा, तर कधी ते असं इंग्रजी शब्द चिपकून द्यायची. मला एक सांगायला आवडेल ह्या बाबतीत. सुरुवातीला असं झालं, आमच्या ऍक्च्युली रिहर्सल्स खूप झालेल्या, त्याच्यामुळे सुरुवातीला असं व्हायचं. पण नंतर आमचं सगळ्यांचं काय म्हणतात कोऑर्डिनेशन आणि केमिस्ट्री एवढी छान होती ना की नंतर आम्ही आमची लँग्वेज विसरलो आणि आम्ही ह्या मूवीमध्ये जी लँग्वेज यूज केली ना, आम्ही इनफॅक्ट कट झाल्यानंतर पण त्याच कॅरेक्टरमध्ये राहायचो आणि त्यातच आम्ही बोलायचो आणि आम्ही एकमेकांना आवाज पण आम्ही तसेच द्यायचो. म्हणजे मला पार्वती आणि मी हिला सत्यभामा किंवा सत्तू असं, म्हणजे एकदम म्हणजे आमचं युजली असं होतं ना की कॅरेक्टर सोडून आपण आपल्या नॅचरल फॉर्म येतो. पण ह्या मूवीमध्ये वेगळं झालं, आम्ही आमचं नॅचरल फॉर्म विसरून आम्ही कॅरेक्टर मध्येच कंटिन्यू राहिलो. एखादी एक अशी मुवमेंट असते ना की आपल्याला असं वाटतं की ते कॅरेक्टर आता मला मिळालंय, किंवा आपण सुरुवातीला असं बऱ्याच कलाकारांचं होतं की सुरुवातीला थोडासा वेळ लागतो ते कॅरेक्टर शोधायला. तुमच्या बाबतीमध्ये असं कधी झालं की तुला वाटलं की ओके आता हा पॉइंट आणि मला इथे सत्यभामा सापडले आणि मला कळलंय की ती कशी आणि इथून पुढे आता मला अजून छान काहीतरी वेगळं करता येणार आहे? अगं सत्यभामा तर खूप लांब राहिलं, पण आपल्याला सती प्रथेबद्दलच काही माहिती नाहीये मुळात. आपण शाळेत शिकलोय की सती प्रथा ही काय होती किंवा त्या प्रथेत आपण काय होतं, बट फार तर एखादा पॅरेग्राफ, त्याच्यावरती आपल्याला काहीच माहिती नाहीये, नाही ही गुगलवर आहे. जेव्हा फिल्म ही न्यूज कळली मला की माझं सिलेक्शन झालंय सत्यभामा या कॅरेक्टरसाठी, आता कोणताही आर्टिस्ट आधी अभ्यास करतो किंवा काय घडलं असेल त्या सत्यभामाच्या बाबतीत किंवा काय अजून हिस्ट्री असेल सती प्रथेबद्दल, तर तसंच मी पण खूप रिसर्च केला आणि खूप कमी माहिती मिळाली ऍक्च्युली. म्हणजे आपण आपल्याकडे कसं होतं की आता समजा महाराजांचा विषय घेतला, महाराजांवर अनेक चित्रपट आहेत, खूप लेखकांनी लिहून ठेवले, त्याच्यामुळे एखादी माहिती आपल्याला पटकन मिळते किंवा गुगलवर आपण एक सर्च, एका क्लिकवर आपल्याला माहिती मिळते. बट अशा अनेक प्रथा किंवा आपल्या इतिहासात अशा अनेक गोष्टी घडून गेल्या आहेत की खूप आपल्याला कमी माहिती आहे त्याच्याबद्दल. तसंच या सती प्रथेबद्दल पण आमचं झालं. आम्ही खूप अनेकदा आमच्या मीटिंग्स झाल्या की काय असणार आहे फिल्ममध्ये किंवा तुमचं कॅरेक्टर कसं असणार आहे, तुमचं कॉस्ट्युम्स, तुमचा मेकअप. खूप मीटिंग झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी एक असं कळत होतं की हा असं असं असणार आहे किंवा सत्यभामा म्हणजे एक साधी सिंपल
तिचं पूर्ण विश्व हे तिच्या भावातच आहे आणि तिच्यासाठी तो आणि त्याच्यासाठी ती, म्हणजे सत्यभामा आणि महादेव असे दोघं बहीण भावाचं आमच्या दोघांचं नातं असतं. तर एकमेकांसाठी दोघं आहेत आणि त्यांच्या भोवती पूर्ण फिल्म आहे. खूप छान काय म्हणतं एक्सपिरियन्स आहे, कारण फिल्मच्या दरम्यानच ना अनेक गोष्टी कळत गेल्या की खरंच सी आय एम अ सिंगल चाइल्ड आणि अभिजित आणि माझं बॉन्ड इतकं छान झालं होतं ना की आम्ही खरंच अजूनही एकमेकांना कधी कधी अक्का किंवा दादा असंच हाक मारतो भेटल्यावर. आणि तो तसंच आमचं रिलेशन झालंय. सो ते मला जास्त सोपं गेलं. एखादं कॅरेक्टर प्ले करण्यासाठी आहे ना, तुमचा को आर्टिस्टचा पण तितकीच मेहनत तुमच्याबद्दल असावी लागते किंवा तितकाच रिस्पेक्ट असावा लागतो. तेव्हा जाऊन तुमचंही आणि तुमच्या को आर्टिस्टचंही काम खुलतं. बरोबर. बरं, काळ सिनेमामधला असा आहे की भाषेबद्दल तर आपण बोललोच, पण तो काळ उभा करणं हे पण मला वाटतं खूप मोठं चॅलेंज असणार. सो हे दिग्दर्शकाच्या नजरेतून तुम्हाला काय सांगावंसं वाटतं याबद्दल? चॅलेंजिंग म्हणजे कॉस्ट्युम्स आणि आर्ट डिपार्टमेंटचं खरंच खूप मोठं होतं. आर्ट डिपार्टमेंटसाठी सचिन पाटील म्हणून जे आर्ट डिरेक्टर होते, कलादिक्षक आमचे, त्याला जेव्हा स्टोरी सांगितली होती तेव्हा तो म्हणला, अभिजित आधी लोकेशन फायनल करावे लागते. लोकेशन आमचे बघून झालेत, फक्त त्या ठिकाणी कितपत योग्य आहे, कारण लाईटची वायर पण नाही दिसता कामा, कारण 1800चा काळ, लाईट तेव्हा नव्हतीच. लना एक्सटेरियरला जात लाईटचे खंबे नाही दिसले पाहिजे, बैलगाड्या दाखवायच्यात, घोडे दाखवायचे, ह्या सगळ्या गोष्टींचे खूप मोठं चॅलेंजिंग होतं. तेही पूर्ण शूटिंग आम्ही नाशिकमध्ये केलं. मग नाशिकमध्ये असताना एवढं, तुम्ही तर फिरलाच असाल नाशिकमध्ये, किती डेव्हलप्ड सिटी आहे. त्या ठिकाणी पण आम्ही असे लोकेशन शोधून दिलेत, काढलेत तिथे शोधून, की तुम्ही पण रेंज पण नसायची. हां, म्हणजे तिला जास्त प्रॉब्लेम होता. रील्स बनवली ना तिने, अख्खा दिवस मोबाईल नुसता, आयफोन असूनही नुसता खिशातच, काही कामाचंच नव्हतं ना तिच्या, त्यामुळे. पण एकंदरीत सगळीच टीम आमची छान होती. आर्ट डिरेक्टर पासून स्पॉट बॉय पासून सगळेच, DOP पण आमचे छान होते, निर्मात्यांचे पेशन्स छान होते सगळ्यात आधी, कारण आम्ही सगळे लहान आणि तेच एकटे मोठे होते. त्यांचे पेशन्स फार महत्त्वाचे होते. पण काम करताना जे सगळेच, म्हणजे एकदम लहानात लहान कलाकार असो का मोठ्यातला मोठा कोणी कलाकार, म्हणजे अभ्यंकरांपासून ते कोणता एखादा छोटा रोल करणारे, खूप इन्व्हॉल्व्ह होऊन आणि खूप छान काम करायचे. आणि म्हणजे अपेक्षा हिच्याकडून कमी असायची आमच्या, कारण ही चुलबुली पोरगी होती आमच्याकडे. कधी आली की धिंगाणा असती, मस्ती, चल ना जाऊ दे ना, चल ना आपण खेळू ना थोडा, किंवा चल ना इकडे गप्पा मार बसू, हे तिचं गॉसिपिंगमध्ये जास्त असायचं. पण ती जेव्हा कॉस्ट्युम्स घालून मेकअप करून यायची तेव्हा, हां बोल आता काय करायचं, इथून सुरू व्हायची. जेवणाचा याच्या वेळेस सुद्धा, आपण जेवण केलेत का, मला इथं तर नॉर्मल बोला. म्हणजे हे सगळे एवढे कॅरेक्टरमध्ये उतरले होते की मलाच टेन्शन यायला लागलं, नक्की आपण द्वापर युगात तर नाही जात नाही पिक्चर संपेपर्यंत. पण एकंदरीत सगळ्या कलाकारांनी मजा केली. आणि विशेष म्हणजे आमच्या सेटवर एकदाही किरकिरी वगैरे काहीच नाही, माहिती, कोणाची वाद नाही, भांडण नाही किंवा काहीच नाही. मोठ्या आवाजात सुद्धा कोणी बोललं नाहीये. एवढं हसत खेळत सगळे एन्जॉय करत काम करायचे. आणि कोणाला 10 वाजता जरी शिफ्ट असली, 12 वाजता आली तरी त्यांचे कामं व्हायचे. आणि कधी 10 वाजता पॅकअप असेल, 12 जरी वाजले तरी कोणाची किरकिर नसायची, कारण सिच्युएशन सगळेजण समोरच बघत होते. कारण मध्येच पाऊस आलेला होता 1-2 वेळेस, त्यामुळे आमचं शूटिंग थोडंसं रखडलं होतं. असे बरेचसे आमचे अनुभव तर खूप आहेत अजून. सत्यभामा म्हटल्यावरती मनामध्ये काय एकच, पहिली अशी कोणती छान फ्रेम येणार आहे जी कायम तुम्ही ठेवाल तशीच? सत्यभामाची पहिली फ्रेम म्हणजे सांभाळ करणारी लहान भावाचा सांभाळ करणारी बहीण. पहिली फ्रेम ती येते. कारण जेव्हा शूटिंगचा 3रा का 4थाच दिवस असताना जेव्हा हिला गाणं होतंय, अंगाई गीत होतंय, 2 दिवस तसे नॉर्मल सीन्स होते, काकू वगैरे ते त्रास देते असे तसे. पण ते गाणं शूट करतानाच तिथं कळलं की सत्यभामा प्रॉपर भेटलेली आपल्याला. कारण एक आपल्याला कॉन्फिडन्स लागतो की हां, ही पुढे आता कितपत, कारण खूप मोठं स्ट्रगल आहे, खूप मोठा ड्रामा आहे, खूप चेंज ओव्हर आहे तिचे. कारण आता लहान आहे, लहान भावाची बहीण म्हणून दिसतीये, पुढे तिचं लग्न होणार आहे, पुढे तिच्यासोबत अजून त्रास होणार आहे, पुन्हा तिला भाऊ मोठा झाल्यावर पुन्हा तो त्रास सहन करायचा वेगळाच अजून. अशा घटना भरपूर आहेत फिल्ममध्ये, त्या नाही सांगत मी आता काहीच. पण हा चेंज ओव्हर करताना भाविका खरंच किती करू शकते हे पहिलं गाण्यातच तिनं दाखवून दिलं, अंगाई गीत गाताना. त्यानंतर तो खूप उशिरा मंदिरातलं गाणं आलं शूट करायला.
तोपर्यंत तर कॉन्फिडन्स झालाच होता की ओके कर ले गया टेन्शन नाही असं झालं होतं आमचं. पण दोन्ही गाणे सुंदर गेले तिनं. तिचं एक लव सॉन्ग आहे अजून एक छान, मला यायचंच आहे गाण्यांकडे. तेव्हा तर येशील बघशीलच ना. पण लव सॉन्ग सुद्धा हिनं तर परफॉर्मन्स एवढं छान केलाय ना, एकदम चुलबुली जी छोटस असते ना, की तिला प्रेमातलं काहीच माहित नाही, फक्त माझं प्रेम झालंय बस एवढंच माहिती तिला, की मला हा आवडतो. त्याच्या 1800च्या काळातलं ना, आजकालचं प्रेम माहिती आहे लगेच, भेटा की लगेच मॅकडॉनल्ड चला इकडे चला तिकडे. हे आपले दर्याकाठी फिरतायत मस्त बसलेत सायलेंट मोड मध्ये बॉयफ्रेंड सोबत, एकदम सुंदर. म्हणजे कुठेच वाटणार नाही की सृष्टी ना एवढं करू शकते. म्हणजे तिलाच कॉन्फिडन्स असेल की अरे वा गाणं एवढं छान झालंय माझं, मी असं केलंय असं. म्हणजे एकदम हसत खेळत झाल्यामुळे ना, आणि ते स्वतः इन्व्हॉल्व होते सगळे. ती कॅरेक्टरमध्ये एवढी इन्व्हॉल्व व्हायची ना, मेकअपने जसं सांगितलं पहिल्यापासूनच असतात इन्व्हॉल्व, पण आपण ते रंग चढल्यावर दिसतं म्हणतो तसं. पण खूपच सुंदर केलंय सगळ्यांनी काम, सिरियसली. क्या बात आहे. काय सांगशील सत्यभामा म्हटल्यावर काय कायम एक आठवण कुठची राहणार आहे लक्षात? अनुभव, खूप चांगले अनुभव, खूप चांगल्या टीम बरोबर, को आर्टिस्ट बरोबर काम केलंय मी. खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे जे मला पुढे जाऊन आयुष्यात माझ्या पर्सनल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये जे मी अप्लाय करू शकते, असे खूप चांगले अनुभव सत्यभामा या चित्रपटाने मला दिले. आणि मी सिरियसली माझ्या प्रोड्युसर्स आणि मनीषा मॅमचे आभार मानते. कारण अशा फिल्म्सला हात घालणं आणि त्या चित्रपटगृहांपर्यंत पोहोचवणं, या सगळ्या प्रोसेसमध्ये खरंच खूप पेशन्स लागतात आणि मुळात हिंमत लागते. आणि यांच्या सगळ्यांच्या हिमतीमुळे आज हा चित्रपट 8 ऑगस्टला प्रदर्शित होतोय. सो मी तरी सांगेन की अनुभव. सृष्टी, काय म्हणतात की असं शिकण्यासाठी तर खूपच साऱ्या गोष्टी आहेत. कारण मी जसं म्हटलं की आपण आता ह्या एराला बिलॉंग करतो आणि तेव्हाची जी एक निष्ठा होती, लॉयल्टी होती, किंवा तेव्हाच्या काळातल्या काही गोष्टी होत्या की ज्या पारंपरिक पद्धतीने काय म्हणतात पाळल्या जायच्या वगैरे, ते सगळं तर शिकण्यासारखं आहेच. पण मग मी प्रोफेशनली पण खूप साऱ्या गोष्टी शिकले. आणि आठवण म्हणायची म्हटलं ना, तर मी खूप चांगली माणसं कमवली यातून. खूप चांगली माणसं कमवलीत. एक बॉन्ड मला खूप चांगला भेटला. म्हणजे ते परत जे आमचे प्रोड्युसर सर्स होते किंवा आमची जी मॅम होती किंवा आमचे डिरेक्टर सर होते, मला असं म्हणतात ना की हा मूवी मी ॲज अ प्रोजेक्ट करते असं मला कुठे वाटलंच नाही. काय म्हणतात की ह्यांनी इमोशन्स जे असतात ना, ते मला एवढ्या छान पद्धतीने सांगायचे किंवा जे झालं एकदम फ्लोमध्ये सगळ्या गोष्टी झाल्यात. त्याच्यामुळे सत्यभामा म्हटलं ना की मला फक्त आठवणार तर तो आमचा बॉन्ड आठवणार, आमची मजा मस्ती, प्रँक्स, किंवा आम्ही सरांना थोडं खोटं बोलून की सर आम्ही आलो 10 मिनिटातच आणि पाणीपुरी खाऊन येणं, ह्या सगळ्या गोष्टी जास्त. सर फक्त 10 मिनिटं लागतंय लगेच येतोय. पण जे आम्ही जो एन्जॉय केला ना, सत्यभामा म्हटलं मला त्या गोष्टी जास्त आठवतील प्रोफेशनली हे करण्यापेक्षा. सरांना तर खूप गोष्टी कळल्यात. खोल करते. पॅकअप कधी लवकर होतंय कधी आम्ही जाऊन खातोय. कारण आम्ही ना शक्यतो जास्त शूट घोटी साईडला केलं नाशिकच्या जवळ. पण ज्यावेळेस नाशिकमध्ये आम्ही शूट करत होतो, साधना मिसळचं जे गाव आहे तिथे विलेज आहे तिथे आम्ही शूट करायचो ना, त्यावेळेस सृष्टी नाशिकचीच होती, त्यामुळे ती घरून अपडाऊन करायला लागली. मग कधी पॅकअप होते ह्यांच्यावर फक्त सगळ्यांची नजर. आमच्यासोबत एक असिस्टंट डिरेक्टर होती, ही एक हिच्या घरी जायचं होतं त्यांना, आणि 2-3 दिवस सलग जायचं होतं कारण तिथे शूट होतं. त्याच्यासाठी एवढी त्यांना आता ऑलरेडी माहिती आहे. नाही, ती घटना माहिती होती, पण हे 10 मिनिटं कुठे जायचे ते अजून नाही कळलं मला. पण रील्स बनवायला जायचे असं मला संशय होता. नाही, रील्स बनवण्याचा वेळ जायचा ना, तो साहजिक तो माहिती असायचा मला.
पण ही घरी जाण्याची जी घाई होती ना ती म्हणजे ऐतिहासिक आहे आमच्या फिल्ममध्ये. आमचा एक पिक्चरच पहिले ऐतिहासिक आहे, पण त्याच्यात ह्या गोष्टी घटना आहेत ना काही त्या खूप ऐतिहासिक होत्या. कारण घरी जाऊन काय करायचं होतं ते खरं तर आता मी सांगते. आम्ही अशा ठिकाणी शूट करत होतो की रेंज तर नाहीच, म्हणजे आपण काही ऑर्डर सुद्धा करू शकत नाही. आणि सगळ्यात जवळ सृष्टीचं, हा म्हणजे सगळ्यात जवळ आता सृष्टीचं घर एवढंच आमच्या डोक्यात होतं. आता सकाळी जेव्हा 6-7चा कॉल टाइम असतं तर ठीक आहे आपण समजू शकतो, पण आता समजा 10-11 वाजताचा कॉल टाइम आहे तर आम्ही आदल्या दिवशी आहे ना रात्री, मी आणि मृगया अशा आम्ही दोघी होतो, रात्री आम्ही लिस्ट द्यायचो हिला की उद्या सकाळी येताना हे आम्हाला खाण्यासाठी आण. आणि ही ऑर्डर असायची आमची, कारण काहीच नाहीये ना तुझ्या आजूबाजूला. आणि आपण आता पण कसं भूक लागली तर आपण खाली जाऊन फ्रँकी वगैरे किंवा काही जे मिळेल ते खातो, आपल्याला चटपटा काहीतरी खायची सवय असते. तर तिकडे काहीच नाही ग, अगदी काहीच नाही. आम्ही सृष्टीला सांगायचो की आता ठीक आहे तू आज रात्री घरी जातेस ना, उद्या सकाळी येताना घेऊन ये आमच्यासाठी. तर ते काय नाही, फक्त पोटासाठी आम्ही खात होतो. मला तर होच म्हणावं लागेल ना, मला थोडी सत्यकथा माहितीये काय असं म्हणतात, म्हणजे आपले ऐतिहासिक चित्रपट आहे आणि असं म्हणतात पण की पहिले पोटोबा मग विटोबा, म्हणून मग आम्ही ते फॉलो करत होतो. कारण आपले ऐतिहासिक चित्रपट आहे तर त्या सगळ्या गोष्टी पण आपण फॉलो केल्या पाहिजे. डिबेट होईल शक्य. रात्री पॅकअप किती वाजता होणार याच्यासाठी आधी पोटोबा महत्वाचा का ते विटोबा महत्वाचा? दिवसभर तो पोटोबा केलेलंच असतं ना. घरी जाऊन घरचं अन्न खायला म्हणजे कोणालाच आवडतं. शूटिंगवर किती जरी नाही म्हणलं तरी घरचं जेवण नाहीच नसतं आपलं, पण तरी किती जरी चांगलं असलं तरी घरचा तडका लागतोच ना जेवणाचा. तेवढ्यासाठी यांची हाऊस. आणि हिचं तर खाण्यावर खूप प्रेम आहे, ते मला माहिती. म्हणजे जेवढे तिला ओळखतात ते सगळेच म्हणत असतील खाणार एकच पोळी, पण त्याच्यावर जे प्रेम आहे ना ते खूप मोठं आणि असायलाच हवं अर्थात. पण मला सांगा, तुम्ही किती सांगितलं तरी आधी पोटोबाच. तरी आधी पोटोबाच. काम करायला एनर्जी येते ना. ह्या म्युच्युअल गोष्टीवर केमिस्ट्री एवढी चांगली झाली आहे. ही खूप एक आमच्यातली सिमिलर गोष्ट आहे की तिलाही म्हणजे खाल्ल्याशिवाय होत नाही मला. बस परत आता भूक लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. परत भूक लागेल नाही तर. हाच मुद्दा आहे ना, हाच सती काळात ना मिळायचा नाही कोणाला एवढी लिबर्टी. आता बघितलं का, मी रात्रीच्या जेवणाला लवकर पॅकअपचा शब्द बोललो, त्याच्यासाठी अजून पोटोबा विठोबा ते चाललंय. अजून मुद्दा मांडणं केलं का? नाहीच केला अजून. पण मला बेसिकली म्हणजे आज जे तुम्ही तिघी जणी आहात आता, पण तुम्हाला किती फ्रीडम आहे आज. ठीक आहे थोडं घरच्यांचा दबाव असतो, पण तो पण दबाव चांगला असतो काही काही ठिकाणी, असायला हवा. पण विचार करा साधी गोष्ट की आजच्या काळात जर सतीप्रथा चालू असली असती तर तुम्हाला काय त्रास झाला असता, आणि मी भाऊ म्हणून मला काय त्रास झाला असता. जर माझीच बहीण माझ्या समोर चितेवर जळतीये, किंवा आई वडिलांना सगळेच जे काय तुमचे मुलं असतील, आई वडील असतील, भाऊ असेल, काका मामा जी कोणी प्रेम करतात तुमच्यावर सगळे, त्या सगळ्यांना समोर बघताना किती आज त्रास झाला असता. हिचं फक्त जिवंत एक असं उदाहरण तुमच्या समोर चाललंय. ही घटना एकदा सध्या डोळ्यासमोर आणा आणि ती फिल्म नक्कीच बघा. तेव्हा तुम्हाला त्याच्यातलं सिरियसनेस कळणं आपल्याला गरजेचं की आपल्या मागे प्रथा होती, किती दाहक प्रथा होती आणि आपण सुधारलोत. कारण ती चुकीची आहे, आपल्या धर्मातली असो किंवा नसो. मला एवढा अभ्यास नाही की खरंच किती काळ जुनी होती ती किंवा कधी सुरू झाली काय नाही, पण जेव्हापासून सुरू झाली असेल तेव्हाही जाचकच होती, आणि आता ही जरी होती असली असती तरी ती जाचकच असली असती. पण ती आज बंद झाली ना, आज आपण सगळेजण त्या दुःखात नाही आहेत की आपल्याला खरंच असं काही बघायला मिळतंय. तो खूप मोठी गोष्ट आहे. कारण साधा आता तुम्ही एक अँकर आहात, पण तुम्हीच एक विचार करा की तुम्हाला जळायचं नाहीये, मरायचं नाहीये. नवऱ्यास समजा लग्न झालंय नवऱ्यासोबत, असं कधी कोणासोबत होऊ नये, पण त्यावेळेस तुम्हाला बळजबरीनं अफू गांजा पिऊ घालून तुमचा जळताना तुमचा ओरडण्याचा आवाज येऊ नये म्हणून मी ढोल ताशे लावायचे, पण तुम्हाला मारूनच टाकायचं. ही किती दाहक गोष्ट असेल. हा सिरियसनेस आहे, आपण खूप अनुभवणं गरजेचं आहे. तेवढ्यासाठी फिल्म बघा. बहीण भावाची तो स्टोरी आहे, भाऊ वाचवतो का नाही वाचवतो, बहीण काय करते, हे सगळ्या गोष्टीत आपल्याला बघायला मिळणारच आहेत फिल्ममध्ये. पण त्या विषयाचं गांभीर्य की त्या काळात आपण असतो तर काय केलं असतं, आणि आपण नाही आहेत ते खरंच आपण नशीबवान आहेत का, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे स्टोरीच्या हिशोबाने.
बाकी दिग्दर्शन ऍक्टर आम्ही तर चालूच आहेत. क्या बात आहे. आणि मला वाटतं खरंच आत्ताच्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या विषयांना हात घालणं गरजेचं आहे, कारण का वेगवेगळ्या प्रकारचे धाटणीचे सिनेमे येतातच आहेत भेटीला, पण त्या काळी अजून काय काय घडलं होतं किंवा त्याची खरंच लोकांना माहिती आहे का, ह्यालाही हात घालणं खूप गरजेचं आहे. आणि सत्यभामाच्या निमित्ताने आम्हाला ते पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमच्या सिनेमाला खूप खूप छान प्रतिसाद मिळू देत. कास्ट खूप छान आहे, गाणी खूप छान आहे, ट्रेलर तर कमाल आहेच. सो मला वाटतं सिनेमा सुद्धा तितकाच छान यशस्वी होणार आहे. आणि थँक्यू सो मच. खूप गप्पा मारल्या तुम्ही वेळ काढून आणि इतका छान विषय आमच्या समोर घेऊन येत आहे. अशाच वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून आमच्या समोर येत राहा कायम, तेव्हा आपण इंटरव्ह्यूज करतच राहू. मला खूप नक्कीच, गप्पा आपण परत भेटूयात. येस, थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. 8 ऑगस्टला आमचा सत्यभामा हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. तुमच्या बहीण किंवा भावाला किंवा फॅमिलीला, पूर्ण फॅमिलीला घेऊन अनुभव घ्या काहीतरी नवीन पाहण्याचा. आणि 9 तारखेला रक्षाबंधन आहे, सो ही सुवर्ण संधी परत येणार नाही. तुमच्या बहीण किंवा भावांना किंवा फॅमिलीला असं तुम्ही इतकं सुंदर गिफ्ट देऊ शकता असं, तर नक्की 8 ऑगस्टला आमचा पिक्चर सत्यभामा हा बघा. क्या बात आहे. सर, तुम्हाला काय अपील करायचं? एक बहीण भावासाठी किती झुरते, किती कष्ट करते, आणि भाऊ नंतर बहिणीसाठी किती त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करतो, हीच ती कथा सांगते सत्यभामा. त्याच सतीप्रथेवर आहे. आणि 10 वर्ष जेव्हा बहीण भाऊ दूर राहतात तेव्हा त्यांनी काय काय भोगलं असेल. म्हणजे बहीण भावावर जरी स्टोरी असली तरी 10 वर्षामध्ये ते भेटतही नाहीत, एकमेकांचा चेहरा नाही बघितलेला. हा सुद्धा एक फार मोठा मुद्दा आहे त्या बहीण भावांच्या अंतर झालेले. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि गाणे पण लवकरच रिलीज होतील, तेही नक्कीच बघा. आणि कृपा करून बहीण भावाच्या नात्यासाठी का होईना एकदा सत्यभामा फिल्म नक्की बघा, एवढंच मी सांगू शकतो. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.